विशालजी जितेकर, आकाश थारेकर, तेजसजी म्हात्रे असतील, संदेश पाटील, सुमित डोंगरे असतील, चांबो असतील, जे यांच्या संकल्पनेतून साकारलेली रबर बॉल रायगड प्रीमियर लीग. आणि मैदानावर एक विशेष आपल्याला नक्कीच खेळताना पाहायला मिळतो चांबो, जो आपण पाहतो कोर कमिटीसाठी सुद्धा त्यांचा खूप मोठा हातभार आहे. आणि आता बॅटिंग करताना यश एंटरप्राइजेस खानवले, आमचे काही मान्यवर सुद्धा आले, त्यांना विनंती करेन का आपण आसन असतवा. तर वीर मराठा जोहे पेंच मालक, संघ मालक, टीम ओनर हर्षद पितले यांचं साहेबांचं आगमन झाले, त्यांना विनंती करेन आपण स्टेजवर येऊन आसन असतवा. तमाम क्रिकेट चाहता वर्ग, सर्व आमचा प्रेक्षक वर्ग सुद्धा जॉईंट होते. सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. विश्वजीत ठाकूर विरुद्ध युद्ध रंगेल मैदानावर चांबो आणि अजय पाटील. सहा षटकांचा सामना आहे. मॅनेजमेंटकडून काही वारंवार सूचना येतात का 30 मिनिटं तुम्हाला असेल, वेळेला खूप महत्त्व आहे. स्पर्धेचा दर्जा तेवढा चांगला अप्रतिम मॅनेजमेंट पाहतो. वीर मराठा जोहेची आपण पाहतो लिस्ट आमच्यापर्यंत, ज्यामध्ये विश्वजीत ठाकूर, समर्थ कडू, भावेश नाईक असेल आयकॉन, वैभव पाटील, गीतेश जोशी आपण पाहणार आहोत आज, प्रयास असतील, विनय ठाकूरला आपण पाहतो, आशीर्वाद ठाकूर. 6 षटक. यस, संपायर सिग्नल, अमोल सरांचा इशारा आलाय, मॅच ऑन. यस, चांबो खेळतो स्ट्रायकर एंडला. तर बघा 9:30, एकदा जोरदार टाळ्या वाजून या पहिल्या चेंडूचं स्वागत आपण करतो. विश्वजीत ठाकूर स्लोवर वन, पहिला चेंडू चांबो आक्रमकतेसाठी तो ओळखला जातो. पावसाळी रबर बॉल क्रिकेट यश एंटरप्राइजेस संघनायक आहेत अजय पाटील. मैदानावर थोडा दबाव निर्माण केला. विश्वजीत ठाकूरचा पहिला चेंडू चांबो, अजय पाटील नॉन स्ट्रायकर एंडला. बॅटिंग करताना टीम यश एंटरप्राइजेस खानवले. पहिलं षटक. नेक्स्ट बॉल, विश्वजीत समोर आला, फटका बनवला गॅप मध्ये आणि हा गॅप शॉट रिअली नाईस. मिळतील 4 धावा चौकार. ला 24 ला इव्हेंट आपण लाईव्ह पाहतो, कव्हरेज ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जॉईंट झालेत. चांबोला पाहतो, यासाठी चांबो ओळखला जातो, आक्रमकतेसाठी ओळखणारा चांबोनं मात्र दाखवून दिला. पुन्हा तोच प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालं नाही, धाव घेण्याची तयारी. संदेशजी पाटील 24 ला इव्हेंटचे ओनर आणि यांच्या तालमीमध्ये घडलेला हा बलवान खेळाडू, त्याचं मार्गदर्शन त्यांना नेहमी असतं. अनेक मैदानं गाजवलेत, कमी वयामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा, अनेक दिग्गज खेळाडूंसमोर क्रिकेट खेळलाय चांबो आणि त्याच्यासमोर तेवढाच यंग टॅलेंट अजय पाटील बेलवली. चांबोला पाहतो, बोर्ले गावासाठी खेळताना नेहमी पाहिलं, तालुका नियामध्ये खेळताना पाहिलं, टेनिस क्रिकेट रबर बॉलमध्ये नेहमी दहशत पाहिली. मात्र समोर आव्हान आहे. मी मगाशीच म्हटलं होतं का महाराष्ट्राचा सुपर डुपर स्टार विश्वजीत ठाकूर मोठ्या. डॉट बॉल, त्यानंतर एक चौकार आला आणि एक लेग बाईस. आतापर्यंत एकूण धावा 5. पुन्हा समोर खेळण्याचा प्रयत्न होता, स्लोवर वन. व्हॅरिएशन पाहायला मिळतं. विश्वजीत गोलंदाजी करतो आणि विश्वजीत म्हटला तर तो यासाठी ओळखला जातो. आतापर्यंत 2 चेंडू डॉट, धावा दाफलकर 5. चांबोनं 2 चेंडूचा सामना केला. अजयसाठी हा पहिला चेंडू होता. सावध पवित्रा त्याचा आपण पाहिलं. 6 षटकांचा सामना आहे. सामना पाहायला मजा येणार. मागच्या 2 दिवसाचा आढावा जर आपण घेतला तर धावा होताना पाहिल्या, बऱ्यापैकी धावा 90+ होताना सुद्धा पाहिल्या. नेक्स्ट बॉल, विश्वजीत आक्रमणाचा प्रयत्न, ताकदीचा वापर केला. ऑन साईडला आउटफील्डमध्ये थोडा अडथळा आहे. नक्कीच अजयने नकार दिलाय. सिंगल. 1 धावेने धावफलक पुढे सरकेल. बॅटिंग करताना विश्वजीत 2 चेंडू डॉट आले. आतापर्यंत बॉलिंग डिटेल्स पाहिली तर कांचन पालकर आम्हाला सांगत असताना टोटल रन्स आतापर्यंत 1 लेग बाईस, चौकार चांबोच्या बॅटमधून. 3 चेंडूचा सामना चांबोने केलाय. वैयक्तिक 4 आणि संघाची धावसंख्या 6.
चांगल्यापैकी थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा पहिल्या षटकामध्ये विश्वजित. नेक्स्ट बॉल चांबो ना. ओ व्हॉट अ गुड स्ट्रोक, रिअली नाईस, व्हॉट अ टायमिंग, क्लास दाखवला या फटक्यानं आणि हा येतो षटकार. प्रचंड ताकदीचा वापर केला, टायमिंग तेवढं चांगलं होतं आणि चांबोने दाखवून दिलं का माझ्याकडे ही नैसर्गिक गुणवत्ता आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावा दाफलकर 12. कंचन पालकर आम्हाला माहिती देतात का चांबोच्या डोक्यावर जी कॅप परिधान केले ती एसएन स्पोर्ट्स दिगोडे म्हटलं तर विश्वजितनं त्याला गिफ्ट केलं आणि हे मित्रप्रेम असतं. आणि आज एखादा खेळाडू आदर्श असतो आणि चांबो हा नेहमी विश्वजितला आपला आदर्श मानत असतो आणि जी कॅप गिफ्ट दिली ती आज खऱ्या अर्थानं चांबोच्या डोक्यावर पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 12. यश एंटरप्राइजेस खानवलं बॅटिंग करतो. मी मगाशी म्हटलं का या स्पर्धेमध्ये धावा बऱ्यापैकी धावांचा उच्चांक पाहिला, मात्र आता समोर वीर मराठा जोहे पेन बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस खानवले. ओव्हर नंबर 2. पहिला चेंडू खोदून काढला, अजयनं केला प्रहार. ओ थोडासा अडथळा. गुड फिल्डिंग, फिल्डर आपण तिथे जरूर पाहिलं. गीतेश जोशी लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑनला विश्वजितला पाहतोय, मिड विकेट सुद्धा आहे. डीप स्क्वेअर लेग पाहतोय, डीप कव्हरकडे क्षेत्ररक्षणाची नियुक्ती. आतापर्यंत चांबोनं 4 चेंडूचा सामना केलाय, वैयक्तिक 10 वर खेळते. संघाची धावसंख्या 13. 13 रन्स. दोन्ही फलंदाज मैदानावर सेट होण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू वैभव पाटील ऑन साइडला प्रहार करतोय, फटका बनवलाय, डीप कडे गेलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे आणि फटका. अंपायर सिग्नल, गॉन 6 रन्स, षटकार. पूर्णपणे झोकून दिलं. हा फटका खेळण्यासाठी चांबोचा हा फटका कमालीचा पाहिला. वॉटर टायमिंग आतापर्यंत 19 वर पोहोचला. बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस खानवले 19 वर पोहोचलाय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. वीर मराठा जोहे विरुद्ध 2 हात करताना धावा बनवायचे आणि यासाठी चांबो ओळखला जातो. मैदानावर जेव्हा खेळतो तेव्हा त्याची विस्फोटक खेळ ही नेहमी त्याची खासियत राहिली. पुन्हा तोच प्रयत्न. आतापर्यंत वैभव पाटीलचे षटक, सिंगल, षटकार, डॉट. विश्वजित ठाकूरच्या पहिल्या षटकामध्ये एकूण धावा आल्या होत्या 12. आतापर्यंत 19 वर पोहोचला बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस खानवले. स्ट्रायकर एंडला चांबो 6 मध्ये वैयक्तिक 16 वर खेळतो. भागीदारी सुद्धा खूप छान पद्धतीने ऑफ स्टंपला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, मात्र आता लाईन भरकटते. व्हाईट बॉल. टोटल रन्स आतापर्यंत यश एंटरप्राइजेस खानवले 20 वर पोहोचलाय. अजयनं 3 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक 2. दोघांमध्ये विचार विनिमय होते. विश्वजित ठाकूरच्या षटकामध्ये 12. वैभव सेकंड ओव्हर. चांबोच्या बॅटमध्ये 2 षटकार आलेत वैयक्तिक. स्ट्रेट चेंडू होता, आता बीट करतो. शॉर्ट सिलेक्शन केलं होतं. वैभव पाटील कमबॅक करत असताना 2 चेंडू, डॉट. धावसंख्या 20. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 व्हाईट बॉल. बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस खानवले. वन्स अगेन चांबो. ओ व्हॉट अ गुड स्ट्रोक, रिअली नाईस, स्किल पाहायला मिळाला आणि टायमिंग चांगलं. डीप कडे खेळला आणि हा टेक्निक स्ट्रोक, षटकार. काय फटका सजवल्या बघा अप्परकटच्या माध्यमातून. कुठली संधी दिली नाही आणि ते जबाबदारीचं ओझं घेऊन उतरलाय चांबो. मला खेळायचंय, हा स्पर्धेचा दर्जा वेगळा आहे, हे प्लॅटफॉर्म एक वेगळं आहे
आणि ती छाप सोडताना पुन्हा एकदा चांबोचं इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स पाहिलं तर 3 षटकार आता थोडा डोकेदुखी ठरतोय. फिल्डिंग टीमला वीर मराठा जोहे पेन हा एक बलवान संघ आहे. एकूण धावसंख्या धावफलकावर 26. ऑन साइडला चांबोच्या बॅटमध्ये जर असा चेंडू सापडला तर तो ठेवणार नाही. आणखीन एक षटकार. बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत चांबोसाठी. व्हॉट अ ग्रेट इनिंग. 4 षटकार 1 चौकार. टोटल स्कोर 32 रन्स ऑन बोर्ड. दोन षटकांचा खेळ संपलाय. दुलाई पाहायला मिळाले. अप्रतिम. संघासाठी नेत्रदीपक कामगिरी करताना दाखवून दिलं. चांबोनं प्रचंड हल्ला केला आणि मोठ्याच्या षटकामध्ये 12 आल्यानंतर वैभव पाटीलचे षटक सुद्धा महागडं, कारण 20 धावा या षटकामध्ये आल्या. 2 षटकानंतर एकूण धावफलक आपण पाहिलं तर एकूण धावा 32. अमित म्हात्रे सरांचे इथे आगमन झाले. हिंदीचे आमचे अप्रतिम समालोचक जॉईंट होतील आज समालोचक पॅनलमध्ये. त्यांचं सहर्ष स्वागत. आज एक वेगळा लुक त्यांचा पाहायला मिळतो. जोहे वरून हा प्रवास थोडा कठीण असतो. तर 2 षटक संपली. चांबोने आतापर्यंत 4 षटकार आणि वैयक्तिक धावसंख्येमध्ये पाहिलं तर 9 मध्ये खेळतोय 28. संघाची धावसंख्या 32. विश्वजित षटक क्रमांक 30. आपण 6 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा आयोजकांकडून सूचना येतात का 30 मिनिटांमध्ये सत्र समाप्त झालं पाहिजे. तेजस्वी म्हात्रे याकडे खूप काटेकोरपणे लक्ष देतात. इथे विश्वजितला माहिती सुरुवातीच्या 2 चेंडूवर गोलंदाजानं सपाटून मार खाल्लाय, मात्र आता कमबॅक होणं सुद्धा संघासाठी तेवढं महत्वाचं असेल. विकेट मिळवणं सुद्धा महत्वाचं आहे. अजय वारंवार प्रयत्न करतोय. अजयनं आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलाय, मात्र एकही मोठा फटका नाही. कारण अजयला माहिती एका बाजूला चांबोची बॅट तळपला आणि तो जेव्हा मैदानावर आक्रमक होतो त्याला थांबवणं हे कठीण असतं आणि तेच आपण जरूर पाहिलं. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. एकूण धावा दाफलकर 32. अजय पाटीलला पाहतोय. 5 चेंडूचा सामना त्याने आतापर्यंत केलाय. चांबोला आपण नॉन स्ट्रायकरला पाहतोय. विश्वजित 2 चेंडू डॉट. हा फटका फसला. प्रयत्न होईल का? मात्र डिफिकल्ट आहे. सेफ प्लॅन नकार देत असताना चांबो अजयला 1 धावेने धावफलक पुढे सरकेल. मात्र एका बाजूला जो किल्ला लढवतोय, काय फटकेबाजी सूर्या. हर्षदजी पितले साहेबांनी विनंती असेल, टीम ओनर वीर मराठा जोहेपेन यांना आम्ही विनंती करतो का आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करा. टीम मॅनेजर रोशन पाटील आमचे समालोचक मित्र हे सुद्धा जॉईंट आहेत. वीर मराठा जोहे म्हटला तर रायगड प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा या संघाची नेहमी हुकूमत दहशत पाहिली. मात्र समोर तेवढाच प्रतिस्पर्धी बलवान संघ यश एंटरप्राइजेस खानवले. चांबो टेक्निक स्ट्रोक ड्राईव्ह करतोय. पूर्ण सेट झालाय. ज्या पद्धतीने त्याला खेळायचंय त्या तंत्राचा तो वापर करतोय. गुड रनिंग. 2 धावा वेगाने पूर्ण होती. धावफलक. बॅटिंग करताना चांबो वैयक्तिक पोहोचलाय. संघाची धावसंख्या टोटल 35. अलीकडच्या 2-3 आठवड्यापूर्वी पाहिलं तर चांबोच्या आदर्श ट्रॉफीमध्ये परफॉर्मन्स कोणी विसरणार नाहीये. तर चांबोला बघा, ही मी मगाशीच म्हटलं होतं कांचन पालकर जर चांबो सेट झाले तर त्यांच्यावर त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. संदेशी पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे ओनर्स यांच्या तालमीमध्ये घडलेला चांबो. तर चांबोच्या अर्धशतकासाठी विशालजी जितेकर आमचे मेन मॅनेजमेंट यांच्याकडून 2000 अर्धशतक आणि इंडिव्हिज्युअल संदेश पाटील यांच्याकडून 1000 आहेत. आणि यस डेफिनेटली 4 रन्स. तरी या चौकार मिळेल. बघा फुटवरचा वापर कमालीचा कळतो. पूर्ण सेट झालाय.
यासाठी ओळखला जातो चांबो. आतापर्यंत त्यांनी षटकार टोकले 4, 2 चौकार, इंडिव्हिज्युअल पोहोचलाय. एकूण धावा दाफलकावरती टोटल 39. 11 चेंडूमध्ये 34. चांबो ग्रेट इनिंग. समोर विश्वजित आहे, मात्र त्याला माहिती आहे मला फक्त आक्रमण करायचं, विकेट हवी आहे. वीर मराठा झोहे पेनला या अशा परिस्थितीमध्ये विकेट मिळवणं आणि जी बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस ज्या मूडमध्ये खेळतोय, चांबो समोर ठेवला. अपील जो झाली थोडा थांबवण्याचा प्रयत्न होता. सावध खेळतोय चांबो. चौफेर फटकेबाजी त्याच्या बॅटमधून लेग बाईस. पंचांचा इशारा येतो. 3 षटकांचा खेळ, ड्रिंक्स ब्रेक. 3 षटकानंतर दाफलकावर एकूण धावा 40. बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस खानवले. अजय पाटील 6 चेंडूमध्ये 3. चांबो वैयक्तिक खेळतोय 12 चेंडूमध्ये 34. मी मगाशीच उल्लेख केला का विशालजी जितेकर यांच्याकडून 2000 अर्धशतक, संदेश पाटील यांच्याकडून 1000 आणि आयोजकांकडून सुद्धा आम्ही देतो मॅनेजमेंटकडून अर्धशतकासाठी 500. म्हणजे ही चांबोला संधी आहे. 3 षटकानंतर एकूण धावा दाफलकावर 40. बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस खानवले. जाऊया DJSDC कडे. धन्यवाद. नक्कीच महाराजांच्या इतिहासाची आठवण करून देत असताना DJSDची सकाळचं हे प्रसन्न वातावरण बघा. नेक्स्ट मॅच स्पर्णिका 11 नौकार अलिबाग आणि श्री समर्थ माऊली पनवेल ज्याचं नेतृत्व करतील संघनायक किरण पवार आणि स्पर्णिका 11 नौकार अलिबागचे संघनायक आहेत सुमित डोंगरे, जे स्वतः आमचे आयोजक सुद्धा आहेत. तर आपल्याला रिपोर्टिंग करायचे सूचना आहेत. पहिला कॉल इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा कंपल्सरी आहे. त्यासाठी दोन्ही संघाने विनंती करतो का जर आपल्या काही पाठीराखे उपस्थित असतील तर संघनायक टॉस होणार आहे, आपण रेडी राहा. तीन षटकानंतर एकूण दाफलक 40. ओव्हर नंबर 4 समर्थ कडू. मिस्टर SRK समर्थ कडूला पाहतोय. टेनिस क्रिकेट, रबर बॉल, व्यावसायिक क्रिकेट अनेक यंगस्टर त्यांनी घडवलेत. 40+ मध्ये सुद्धा आपण त्यांची तेवढी दहशत पाहिली. मात्र इथे आता धावा रोखायचे, काही चेंजेस असतील आपण जरूर पाहूया. वीर मराठा झोहे पेन संघाला हवी विकेट, मात्र विकेट कधी मिळणार ही चर्चा सुद्धा आहे. लक्ष विद्या मॅच कडे. बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस अजय पाटील नेतृत्व करतात. प्रफुल्ल पाटील चांबो आहेत. आकाश पवार आहेत बेलवलीचे. आपण पाहतो आक्रमक खेळाडू सूर्या मस्करे ज्यानं या वर्षीचं रायगड प्रीमियर लीग पर्व अक्षरशः आपल्या बॅटिंगनं गाजवलं. अजय बसमासारखा टॅलेंट आहेत. जयवंत मिसाळे, करण तोडकर प्लेइंग लिस्टमध्ये. विवेक शेलार आहेत आयकॉन. नशीब नाईक आहेत. पंकज ठोंबरे. चला स्पीडअप करा विनंती आले. तर 3 षटकानंतर धावसंख्या 40. पहिलं सत्र. थोड्याच वेळात अमित म्हात्रे सर जॉईंट होतील आणि आज समालोचक डिपार्टमेंटमध्ये आपण पाहतोय सूरजजी आत्मोडे या चौक विभाग, आणखीन एक रायगडचे नामांकित समालोचक, यांना आपण आज ऐकणार आहोत. चाळीस धावा दाफलकावर. चौथं षटक. थोडा चेंजेस केलेत. 22 नाईकला हे षटक दिलेत. इथून कमबॅक होणं खूप महत्वाचं आहे. 22 नाईक व्यावसायिक खेळाडू. 40 धावा दाफलकावर. चांबो सेट झालाय. 22 कडून संघाला अपेक्षा वीर मराठा झोहे पेनला या भागीदारीला फोडणं. मात्र ज्या पद्धतीनं आक्रमण सूर्य मैदानावर यश एंटरप्राइजेस खानवले, का हे आक्रमण थांबवणार का? 22 कडून आणखीन वेगळ्या अपेक्षा आहेत. वीर मराठा झोहे पेनला तो सेट झालाय. चांबो 13 मध्ये 34. राऊंड विकेटनं पहिला चेंडू ऑफ स्टंप वरून स्विंग करतो चेंडूला, मात्र पंच आमच्याकडे वळलेत. इशारा आलाय व्हाईट बॉल. दाफलक पुढे सरकल्या. अगदी आपल्या स्टाईल मध्ये खेळतोय, खेळाचा आनंद घेतोय. प्रफुल्ल पाटील चांबोला पाहतो. वैयक्तिक 13, 34, 41. गोलंदाज 22 नाईक. वीर मराठा झोहे पेन
स्लोवर वन बॅटच्या स्लॉट मध्ये आणि हा चेंडू जरूर गेलाय परफेक्टली टाइम आणि हा फटका 6 धावेसाठी षटकार. थँक यू व्हेरी मच. फ्लायटेड स्ट्रोक डीप स्क्वेअर लेग करे. चेंडू आला तसा त्याला ढोपटला. काय कमालीची बॅटिंग सूर्य मैदानावर. चांबकडून ही विकेट हवे. चला पुन्हा सूचना आलेत बघा. मॅनेजमेंटचं खूप बारीक बारीक लक्ष आहे का वेळ जास्त घेऊ नका. एकूण धावा दाखल 47. बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस खानवले आतापर्यंत 5 षटकार 2 चौकार. प्रफुल्ल चांबो पोहोचलाय वैयक्तिक आणि इंडिव्हिज्युअल पोहोचला 40 वर. का त्याला हे 2500चं अर्धशतकासाठी कॅश प्राइज आहेत. विशालजी जितेकर यांच्याकडून 2000 रुपये. संदेश पाटील यांच्याकडून 1000 आणि आमच्या मॅनेजमेंटकडून आम्ही 500 रुपयाचं प्राइज देतो. 5 षटकार नॉट आउट खेळतोय मैदानावर. आकर्षक खेळ आणि आपल्या नैसर्गिक खेळानं धावसंख्येचा वनवा पेटवलाय. एकूण धावसंख्या धावफलकावर 47. विकेट हवी 22 कडून ती अपेक्षा. मात्र चांबोला आता बाद करणं थोडं कठीण आहे. डोकेदुखी ठरणारा गोलंदाजांची धुलाई करतोय आणि मैदानावर आक्रमण. एकूण धावा दाखल टोटल 47. गती तेवढी कमी केली. ऑफ स्टंपला चेंडू ठेवला. स्विंग होता. स्विंग बॉलचा वापर सुद्धा केला या ओव्हरमध्ये. भावेशकडून संघाला अपेक्षा. आतापर्यंत ओव्हर डिटेल्समध्ये पाहिली डॉट वाईट षटकार 1 डॉट आला आतापर्यंत. एकूण धावा दाखल 47. भावेश नाईक. इथून धावसंख्या रोखणं सुद्धा महत्वाचे. सरासरीचा विचार केला तर सरासरी खूप वेगवान आपण पाहतो. नेक्स्ट बॉल भावेश. स्लोअर वन चांबोच्या स्लॉट मध्ये आलाय. स्क्वेअर लेगच्या वरून पुन्हा एकदा पूल करतोय बिग स्ट्रोक षटकार. मैदानावर आक्रमण. प्रफुल्ल चांबो. एकूण धावफलक पुढे सरकले आणि एकूण धावा बॅटिंग करताना यश एंटरप्राइजेस खानावले. 50 रन्स कंप्लीट. एकूण धावा 53. चला टॉस साठी आम्ही कॉल करतोय. मैदानावर बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. अपेक्षा जरुरी आहे बॅटिंग करताना. चांबो मात्र मैदानावर काय कमालीची बॅटिंग करतोय. अजय त्याला साथ देतो. एका बाजूला तो शांत इनिंग खेळतोय मात्र झकास खेळ पाहायला मिळतोय प्रफुल्ल चांबोकडून. एकूण धावफलक टोटल संघ पोहोचलाय 54 वर. प्रफुल्ल 24 लाईव्ह इव्हेंटचे टीम मेंबर्स खुश आहेत कारण त्यांचा टीम मधील चांबो प्रफुल्ल आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आहे. 17 मध्ये खेळतोय 47. मात्र स्ट्रायकर एंडला अजय पाटील. पुढचा चेंडू. आक्रमणाचा प्रयत्न तोच प्रयत्न होता. डीप कडे चेंडू जरूर गेला. प्रफुल्ल पुन्हा एकदा कॉल देतो 2 धावेसाठी. या सिंगल डबल सुद्धा तेवढ्या महत्वाचे आहेत. फटक्यांवरती फटके चांबोकडून जरूर पाहिले. इंडिव्हिज्युअल षटकार आपण त्याचे पाहिले तर एकूण त्यांनी षटकार ठोकले आतापर्यंत 6 षटकार 2 चौकार. 17 मध्ये 47 वर खेळलाय. 47 नॉट आउट. एकूण धावफलक 56. 4 षटकांचा खेळ संपलाय. नक्कीच अजय संघाचा कर्णधार तो सुद्धा तेवढा आक्रमकतेसाठी ओळखला जातो. पार्टनरशिप भागीदारी बघा. विकेट मिळत नाही. वीर मराठा जोय पेन स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या संघाकडे सुद्धा. मी मगाशी स्टार्टला म्हटलं होतं का या मैदानावर स्पेशली या पर्वामध्ये आम्ही 2 दिवसामध्ये पाहिलं का धावा बऱ्यापैकी होत्या आणि तोच खेळ मैदानावर आपण जरूर पाहतोय. बॅटिंग करताना टीम यश एंटरप्राइजेस खानवले. रायगड प्रीमियर लीग रबर बॉलची स्पर्धा आहे. मैदानावर मात्र हाकार करतो आपल्या बॅटिंगनं प्रफुल्ल चांबो. 4 षटकं संपली. धावसंख्या 56. 6 षटकांचा पूर्वार्ध. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला शेवटचा कॉल असणार आहे आता टॉस साठी पुढच्या दोन्ही संघांना. इनिंग ब्रेक मध्ये जर टॉस झाला नाही मॅनेजमेंट आम्हाला सांगते कोर कमिटी वेळेवर त्यांचं लक्ष
जर इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला नाही तर सामना 5 षटकांचा असेल आणि एखादा संघ नायक प्रेझेंट नसेल तर समोरच्या संघाला टॉस विन आम्ही डिक्लेअर करू. स्ट्रिक्टली कुणाची गय केली जाणार नाही. आम्हाला वारंवार प्रेशराईज केलं जातं का तुम्ही सातत्याने सूचना द्या, कारण आपल्याला स्पर्धेचा दर्जा शिस्त सर्व काय मेंटेन करायचं. 4 षटकं संपली. धावा 56 47 वर प्रफुल्ल चांबो. ओ सावंत पवित्रा बघा ट्राय करतोय डीप कडे. ओ धाव घेण्याची रिक्स होती मात्र यस पुन्हा एकदा बघा धाव चोडण्याचा थोडं ढिसाळ क्षेत्ररक्षण. कॉन्फिडन्स हवा आहे आता फिल्डिंग टीम वीर मराठा झोहेब पेनला 49 वर पोहोच. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये जरा टाळ्या उद्या चांबो प्रफुल्लसाठी. अर्धशतक ग्रेट इनिंग, काय धुलाई करतोय फटक्यांवरती फटके आणि नक्कीच एकूण धावा दाफलकावर जरूर आपण पाहतोय. टोटल संघ पोहोचलाय 63. विकेट मिळत नाही. अजयचा सावध पवित्रा, प्रफुल्ल चांबोची त्याला 7 आणि मैदानावर आक्रमण. आतापर्यंत एकही विकेट नाही. आतापर्यंत 5 षटकांचा खेळ संपला. 21 चेंडूमध्ये 50 धावा. बघा चांबो प्रफुल्लला विशालजी जितेकर यांच्याकडून 2000 रुपये जीप आहे. बघा किती फास्ट वेगवान आहेत आणि जे ट्रान्झॅक्शन सुद्धा कंप्लीट झालेत. आणि चांबोला ऑनलाईन 2000 रुपये जीप आहे. स्वतः संदेश पाटील 24 लाईव्ह इव्हेंट आमचे आयोजक यांच्याकडून सुद्धा 1000 आहेत. आणि चांबोनं काय खेळ केलाय. 21 चेंडूमध्ये 50. 5 षटकांचा खेळ संपला. एकूण धावा दाफलकावरती टोटल संघ पोहोचलाय 64. तर 5 षटकांचा खेळ समाप्त झाले. धावा दाफलकावरती 64. काल कांचन पालकर आम्हाला माहिती देतात 90+ धावा सुद्धा चेस केला उत्तरार्धामध्ये. काल आपण पाहिले समीकरण 96 धावा काल चेस केला. मात्र आता 5 षटकानंतर 64. दोन्ही संघ तेवढे तगडे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप. वीर मराठा झोहेब पेनकडे सुद्धा. मात्र एका बाजूला 21 चेंडूमध्ये 50 खेळतो. अजय पाटील 9 चेंडूमध्ये 6 धावा. भागीदारी 64. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा आपण पाहतो. शेवटच्या या षटकामध्ये वैभव पाटील बघा एक महत्वाची सूचना. आणि यानंतर A1 पवन यस त्याचं वेलकम झाले, त्याचं सुस्वागतम. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धेमध्ये पवन खेरे यांचं आम्ही आगमन करतो. स्टायलिश खेळाडू आणि त्यांच्या समवेत केवल 800 मालक त्यांचं सुद्धा इथे आगमन झाले. यस वेलकम. बघा धावा बनवतोय अजय आणि चांबोला पाहतोय. मात्र मगाशी वारंवार चर्चा होत होती का या मैदानावर 80-85 पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. 1 रन शॉट. अजयच्या चेहऱ्यावर स्माईल पाहतो. पूर्वार्ध समोर वीर मराठा जोय. धावांची भूक अजूनही अजयला. मात्र अजयने या इनिंगमध्ये पाहिला शांत खेळला. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी. 10 चेंडूमध्ये 7 संघाची धावसंख्या दाफलकावर 67चा खेळ बाकी. 10 चेंडूमध्ये 7 संघाची धावसंख्या दाफलकावर 67. 4 चेंडूंचा खेळ बाकी. करंट रन रेट जी सरासरी होती 14ची, त्यानंतर आपण पाहिलं तर आता सरासरी थोडी घसरल्या. कमबॅक होत असताना कारण आशीर्वाद ठाकूरच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या होत्या फक्त. कमबॅक करून देत असताना फक्त 4 धावा. गुड बॉलिंग. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला. गती थोडी कमी होती. मध्यम गतीसाठी ओळखला जातो. मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. या 2 धावेनं बेनिफिट जरूर मिळेल. आणि प्रफुल्ल चांबोला माहिती आहे धावांची गती ही अजूनही वाढत ठेवणं ही खूप महत्त्वाचं आहे. 69 वर पोहोचला बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस खानावले. दोन्ही संघ बलवान आहेत. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत.
69. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अपेक्षा अजून आहे पाठीराख्यानं. स्क्वॉड आपण पाहतोय प्लेइंग 11 लिस्ट ज्यामध्ये स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. मैदानावर विस्फोटक रूप धारण केले. प्रफुल्ल चांबो 22 चेंडूमध्ये 52. सावध पवित्रा, गोलंदाज वैभव. लाईन थोडी भरकटते. वैभवचं षटक आपण पाहिलं. आतापर्यंत विश्वजितनं 2 षटक हाताळले. तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या. वैभव पाटील असेल मात्र एकही गोलंदाजांना संधी मिळाली नाही विकेटसाठी. भागीदारी आतापर्यंत 70 धाव्यांवर बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस खानवले. चांबो प्रफुल्ल 22 चेंडूमध्ये 52. एक्स्ट्राच विचार केला 11 धावा आल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वीर मराठा झोये जे आशीर्वादचं कमालीचं षटक होतं या इनिंगला रिकव्हर करून दिलं. पुढचा चेंडू वैभव पाटील. प्रफुल्ल चांबो एक कडवं आव्हान आहे. त्याच्यासमोर गोलंदाजीकडे एक चॅलेंज आहे. चौफेर फटकेबाजी आज पाहिली. अप्पर कटचा षटकार असेल, फ्लॅटेड 6 असेल, स्क्वेअर लेगला पंचांचा इशारा येतो आमच्याकडे. फिल्डिंग टीम रिव्ह्यू चेक करूया आपण ऑन स्क्रीन. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. येस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा सज्ज होईल प्रफुल्ल अर्थातच चांबो. नेक्स्ट बॉल. ऑन साईडला ट्राय करतोय. फिल्डर रेडी आहे. 1 धाव मिळाली. 2 धावेसाठी प्रयत्न होईल का? नक्कीच. इथे धोका जरूर. फलंदाज रनआउट. गरज नव्हती मात्र रिक्स सुटवली. कदाचित अजयचा जो प्रयत्न होता का प्रफुल्लला स्ट्राईक ते उर्वरित काही चेंडूंमध्ये मात्र मोठे फटके येतील मात्र इथे धावबाद. पहिला धक्का. आतापर्यंत पूर्ण इनिंग पाहिली. बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस खानवलेसाठी प्रफुल्ल चांबो 23 चेंडूमध्ये 53 धावांचे. एकदा जोरदार टाळ्या उद्या. आकर्षक हटके प्रेक्षणीय केल्या आणि चांबोनं फटक्यावरती फटक्या. जरूर अर्धशतक. तब्बल 2500चं कॅश प्राइज आणि आज मैदान गाजवलं अगदी सकाळच्या सत्रामध्ये यश एंटरप्राइजेससाठी प्रफुल्ल चांबोनं. Thank you very much.